बीड जिल्ह्यातील गेवराईमधील लुखामसलाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नवनवीन माहिती समोर येते आहे। या प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड पोलिसांच्या ताब्यात आहे। गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड हिचे काही व्हॉट्सअप चॅट पोलिसांच्या हाती लागलेत। गोविंद बर्गे यांनी या चॅटमध्ये पूजा गायकवाड हिला आत्महत्येची धमकी दिली होती, हे आता समोर आलंय। एवढेच नाही तर दोघेही वेगवेगळ्या लॉजवर एकत्र राहिले होते, हे सुद्धा तपासातून उघड झालंय। गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड हिची सोमवारी पोलीस कोठडी संपली होती। तिला बार्शी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। यावेळी पोलिसांनी तपासाबद्दल धक्कादायक माहिती कोर्टामध्ये दिली आहे। पूजा आणि गोविंद बर्गे यांच्या कॉल डिटेल मधून पोलिसांसमोर नवनवीन माहिती आणि खुलासे समोर आलेत। याआधीच पोलिसांनी बर्गे यांनी पूजाला 7 लाखांचा 2.25 गुंठे प्लॉट विकत घेऊन दिल्याचं समोर आलं होतं। पण आता पूजा गायकवाडच्या बँक खात्यात गोविंद बर्गे यांच्या नावाने अनेक आर्थिक व्यवहार झालेत। त्यामुळे पोलिसांनी पूजा गायकवाड हिच्या सोबत काम करणाऱ्या अनेक नागरिक आणि तिच्या मैत्रिणींचा पोलिसांनी जबाब घेतलाय।